जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. आज या व्हिडिओमधून आपण समर्थांकडे आत्मनिवेदन कसं मांडावं हे पाहतोय. समर्थांकडे जेव्हा जेव्हा आपण आत्मनिवेदन घेऊन जातो तेव्हा मी खूप मोठा दास आहे असं म्हणून कधी जाऊच नाही. तर मी जसा आहे तसा मी समर्था तुमच्या समोर उभा आहे म्हणजे आत्मनिवेदन. दिखावा नाही हो. स्वतःला जसं आहे तसं मान्य करणं म्हणजे आत्मनिवेदन. अंतिम समर्पण म्हणजे आत्मनिवेदन. जेव्हा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण कुठलाही आपला आजार लपवत नाही, आपलं दुखणं लपवत नाही. तसं समर्थांकडे गेल्याच्या नंतर आपल्या मनाचे कुठलेही आजार, मनामध्ये असलेली भीती, संभ्रम कधी लपवायचा नसतो. समर्थ सर्व जाणतात आणि समर्थ उपचार करण्यासाठीच आहेत. ते डॉक्टर आहेत आणि ते असे डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडे 72 रोगांचं औषध आहे. अगदी रामबाण उपाय आहे बरं का समर्थांकडे. बरोबर का? मग आत्मनिवेदन मांडताना आपण काय करतो की मी कसा खरा आहे आणि मीच कसा बरोबर आहे हे जास्त पटवून सांगायला जातो. पण तसं न करता मी जसा आहे तसा समर्थ तुमचा आहे हा समर्पित दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवणं जास्त गरजेचं असतं. मग आत्मनिवेदन मांडताना प्रमुख 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या: सत्यता, नम्रता आणि शरणागती. बघा ना, सत्यता कशी आहे. सर्वप्रथम सत्यता म्हणजे समर्थांशी सत्य बोलायचं, समर्थांना सगळं काय आहे ते खरं खरं सांगायचं, स्वतःशीही प्रामाणिक राहायचं. आपण वरवरून शांत दिसतो पण आतून मात्र प्रचंड चिडचिड असते, ईर्ष्या असते, तुलना असते, असुरक्षित भावना असते. ते समर्थांना सगळं सांगता आलं पाहिजे. समर्था, मी वरवरून शांत दिसतोय पण आतून मात्र खूप खळबळ चालू आहे, खूप अशांतता चालू आहे. आजही माझ्या मनामध्ये विषय वासना येते, आजही माझ्या अंतरी मत्सर जागृत होतो आणि हे मी तुमचा दास असून हे मला स्वतःला शोभत नाही आणि तरी हे सगळं माझ्यासोबत घडतंय. ही खरी सत्यता समर्थांच्या समोर आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे. होतं ना, कलियुगामध्ये असंच होतं. बघा पुढं, नम्रता. मीच बरोबर आहे, मीच खरा आहे, हा भाव जेव्हा गळून पडतो तेव्हा नम्रता उभी राहते. समर्थ, मी रोज नामस्मरण करतो, मी रोज उपासना करतो, मी रोज तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, पण यातलं काहीच घडत नाही. का तर माझ्या साधनेमध्ये कधी कधी अहंकार मिसळतो, कधी कधी गर्व मिसळतो. मग मी उपासना करतो, मी नामस्मरण करतो, मग बदलत काहीच नाही, मला अपयश येतं. मग इथं समर्थांचा दोष काहीच नाहीये. दोष आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये अजूनही काय आहे? अपुरेपणा आहे. तो स्वीकारता आला पाहिजे आणि तेही नम्रतेने. बघा, शरणागती तिसरा महत्वाचा मुद्दा. इथं अहंकार संपतो, तिथून शरणागती सुरू होते. हे सगळं मी करतोय, मी 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 है ना. तर हा मी जेव्हा आपण समर्थाच्या चरणी ठेवतो आणि हे सगळं समर्थ करवून घेत आहेत हा भाव जेव्हा जागृत होतो तेव्हा शरणागती येते. समर्थ, मी प्रयत्न खूप करतोय तरीही माझं मन काही माझ्या हातात राहत नाही, माझ्या मनावरती माझा ताबा राहत नाही. आज माझं मन कधी कधी विषय वासनेकडे आकृष्ट होतं. माझ्या संकल्पना, माझ्या योजना कधी कधी काय होतात, त्या ठिकाणी फेल जातात. मग आता मी थकलोय, हे सगळं करून मी थकलोय आणि आता मी तुमच्यावरती अखंड समर्पित झालेलो आहे, ती म्हणजे शरणागती. बघा, आता आत्मनिवेदन मांडताना सर्वप्रथम आपल्याला समर्थांना वंदन करता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ म्हणून समर्थांकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. याने मनाची दिशा बदलते. मनाची दिशा बदलण्याची ही प्रक्रिया म्हणजे प्रथम वंदन. मग इथं आपल्याला काय करायचं आहे? माझ्या अहंकाराला समर्था खाली बसव. माझ्या अहंकाराला खाली बसवूनच मी तुमच्या समोर उभा राहतोय. तो खरा दास आणि तो दासानुदास. मग स्वतःची स्थिती सांगणं, खरी खरी अवस्था
समर्थांना सांगणं. वास्तविक जीवनामध्ये, नोकरीमध्ये ताणतणाव आहे, घरामध्ये गैरसमज आहेत, साधना करताना, उपासना करताना कंटाळा येतोय, श्रवणाला बसल्यानंतर कंटाळा येतोय. अजूनही मन मोबाईलमध्ये अडकलंय, वासनेमध्ये अडकलंय, विषयांमध्ये अडकलेलं आहे. लोक काय म्हणतील याची आजही भीती वाटते आहे. ही जीवनातील वास्तविकता समर्थांना सांगता आली पाहिजे. बघा समर्था, बाहेरून मी सगळं नीट सांभाळतो आहे असं वरवरून दिसतंय, पण अंतरी काय झालेलं आहे? खूप चिडचिड आहे, खूप थकवा आहे. लोकांकडून मान मिळावा म्हणून मी आजही धडपडतो. मी नामस्मरण करतो तरी सुद्धा मोबाईलमध्ये अडकतो. मी उपासना करतो, मी साधना करतो, तरीही मी अहंकारामध्ये अडकतो. तेवढी नम्रता माझ्या अंतरी आलेली नाही. हे मांडता आलं पाहिजे. हे जीवनाची वास्तविकता समर्थांकडे मांडता आली पाहिजे. जबाबदारी स्वतःवर घेता आली पाहिजे. इथे दोष कुणालाही नाही, ना परिस्थितीला, ना लोकांना, ना कर्माला. समर्था, माझ्या दुःखासाठी मीच जबाबदार आहे. मीच जास्तीच्या अपेक्षा ठेवतो म्हणून दुखावतो. मीच इतरांशी तुलना करतो म्हणून मी असमाधानी होतो. मीच माझ्या विषयांवरती नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून मी अस्वस्थ होतो. आणि हे सगळं जे घडतंय ते माझ्याच कर्मामुळे घडतंय. आणि हा टप्पा तुम्हा मला आतून स्वच्छ करतो, अंतरी आपण स्वच्छ होतो. बघा आता शरणागती इथं कसं आहे, जसं एखादा थकलेला मनुष्य शेवटी थकून त्याच्या हातातली बॅग खाली ठेवतो, तसं आम्ही आपल्या मनातला भार शरणागतीच्या माध्यमातून समर्थांकडे सोपवून द्यायचा. समर्थ, आता मी सगळं करून बसलो तरी मी थकलो. आता माझ्या आयुष्याची घडी नीट बसवण्यासाठी तुम्हीच काय तो माझा भार उचला. माझी भीती, माझ्या अपेक्षा, माझा राग, माझी हाव, माझी सगळी काही भावना जी आहे ना, ती तुमच्याकडे मी आता सुपूर्त केलेली आहे. समर्थांकडे आपण कुठली अपेक्षा करायची नाही आहे. समर्थांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण विनंती करायच्या. भौतिक मागण्या आपल्या फार आहेत. आजही आपण निवेदनाच्या माध्यमातून भौतिक मागण्याच करत आलोय. पण भौतिक मागण्या ह्या फार सूक्ष्मपणे सोडवाव्या लागतात. बघा समर्था, मला मोठेपणा नको, लोकांनी मला ओळखावं असं यशही नको. फक्त चुकल्यानंतर मला आंतरी विवेकातून त्याची जागरूकता दे की मी चुकलो कसा. अहंकार आला की तो ओळखण्याची शक्ती मला दे समर्था. दुःख जेव्हा जेव्हा उभं राहील तेव्हा तेव्हा समर्थाचं नामस्मरण त्या ठिकाणी टिकेल असा विश्वास, अशी श्रद्धा माझ्या अंतरी दे. आणि हेच खरं कसं आहे, आध्यात्मिक मागणं आहे, हे भौतिक नाही बरं का. हेच खरं आपलं मागणं असलं पाहिजे. बघा कृतज्ञता, समर्थांकडे आपल्याला कृतज्ञ भावनेने उभा राहता आलं पाहिजे. आपण बहुतेक वेळा मला काही मिळालं नाही हेच पाहतो, पण आत्मनिवेदनामध्ये आपल्याला काय काय मिळालं आहे हे पाहायचं असतं आणि त्यातून ती कृतज्ञता उभी राहते. समर्था, मी कितीतरी वेळा कोसळलो तेव्हा तेव्हा तुम्ही मला वाचवलं. मी कितीतरी वेळा ढासळलो तेव्हाही तुम्ही मला वाचवलं. मी चुकलो पण तुम्ही मला सोडलं नाही. मी तुम्हाला विसरलो पण तुम्ही मला विसरला नाही. ही कृतज्ञता आहे. हे समर्थांनी आमच्यावरती केलेले उपकारच आहे. बरोबर आहे का. समर्पणाने समाप्ती करता आली पाहिजे. आत्मनिवेदन मांडताना, समर्था, मी तुमचा एक दास आहे. माझं सर्व यश, अपयश, सुख, दुःख मी आता तुमच्याकडे देत आहे. तुमच्या हातामध्ये ते देत आहे. बघा एक नमुना बघू आपण, एक उदाहरण पाहू कसं असावं आत्मनिवेदन. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ, आज मी तुमच्याकडे मोठा भक्त किंवा मोठा दास म्हणून आलेलो नाहीये, तर मी एक हरवलेला माणूस म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. मी भरकटलो आहे. माझं मन खूप चंचल आहे. लोक काय म्हणतील याची भीती आजही मला सतावत आहे. मी आजही इतरांशी स्वतःबरोबर तुलना करतो.
मी आजही जास्तीची अपेक्षा करतो आणि त्यातून माझं मन दुखावतं. मी उपासना करतो, पण त्या उपासनेमध्ये अहंकार मिसळतो. कधी कधी मी नामस्मरण घेत असतो तरी सुद्धा माझं मन बाहेरच भटकत असतं. आणि या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः माझ्यावरती घेत आहे, कारण मीच माझ्या दुःखाचा निर्माता आहे, करता आहे. पण समर्था, मी आता थकलो आहे. माझं मन, माझं आयुष्य सांभाळायला मी अपुरा पडलोय. आता हे सर्व तुम्ही तुमच्याकडे घ्या. मला कुठलाही मोठेपणा नको, मान सन्मान नको, पण मी जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा तेव्हा माझ्या अंतरी विवेक जागृत करून द्या. तुम्ही आजवर मला सांभाळलं, कधीही एकटं पडू दिलं नाही, कधी भरकटू दिलं नाही. याबद्दल मी तुमचा खूप खूप कृतज्ञतेने आभारी आहे. आणि आता इथून पुढे माझा सर्व भार तुम्हीच सांभाळा. मी आज तुमच्या चरणावरती विसावतो आहे. असं जर समर्थांकडे निवेदन, आत्मनिवेदन आपण पाठवलं तर मी परिपूर्ण आहे असं दाखवणं नाही, तर मी अपूर्ण आहे आणि तुमच्याशिवाय पूर्ण होत नाही हे स्वीकारणं आहे. आणि हे जे आत्मनिवेदन आहे हे फक्त शब्द नाही आहेत, तर इथं तुटलेलं मन समर्थांपुढे जसं आहे तसं सादर करण्याची प्रक्रिया म्हणजे आत्मनिवेदन. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.